खूप पाऊस पडलाय, पण सगळं व्यवस्थित जेवढं होतं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे. उमाने खूप मदत केली, आमचं रांगोळी वगैरे तिनं सगळं आवडलं. अजून काहीच डेकोरेशन नाही आहे आमचं, फक्त एक साडी लावली आहे पाठीमागे आणि पायऱ्या लावल्यात बस. सगळं आवरायचं, त्याला 12-1 वाजतील रात्रीचे. पोरांची धमाल चालू आहे आणि गौरव आपल्या स्थानापन्न झालेले आहेत. गणपती बाप्पा आमचे जाम खुश आहेत. 2-2 गौराई घरी आल्यात. चला आता आवरून घेऊ पटकन. थांब ना. हे महालक्ष्मी देवी नमः. बघा 2:30 वाजले आपल्याला होतं, अजून काहीच करायचं ते मांडण. आत्ता गौरी बरू झाले आपल्या. अहो आत्ता आमचं झालं बघा. काय सांगतो सांग, खूप अडाणीपणा झाला. तर दर्शन घ्या. पप्पाच पाठवते मी मावशीला. लक्ष्मी देवी नमः. मंडळी राम राम मंडळी. नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. जय जिजाऊ जय शिवराय. आज लक्ष्मी देवी जे आलेत, काल आपलं आगमन झाले, त्यांची आज महाआरती आहे आणि खूप कामं झालेत. सगळ्याच महिला अशा थकल्या असतील, पण एक उत्साह असतो ना, त्याच उत्साहाने प्रत्येकजण गौर सजवत असते, स्वतःही सजत असते आणि महाआरती करत असते. तर नेहमीप्रमाणे आमच्यात रीतीप्रमाणे किंवा नेहमीप्रमाणे माझे मिस्टर नेहमी बंदोबस्तला असतात गणपतीत. ह्या लोकांना, पोलीस लोकांना भेटतच नाही सुट्टी, तर मला हाऊस खूप आहे. बाकी घरातलं कोणी येत नाही, ती खंत आहे. पण ह्यावेळेला माझी बहीण आली आहे, तिच्याही घरी गणपती होते, पण त्यांनी काही कारणाने विसर्जन केले आणि आरोही आणि बहीण आली आहे. शिवाय माझी मुलं पण हॉस्टेलवरून आलेत आणि आम्ही खूप धमाल करतो आहे. हे नाही आहे सध्या आज आरतीला, वाटतंय खराब, पण आता काय तेवढे ॲडजस्ट करायला लागते. मुलांची ना धामधूम उठली आहे, दाखवते. उमाने खूप छान रांगोळी पण काढली आहे. ही फोटो काढायची लगबग उठली आहे. दामा इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. हे काय राधा गेटअप केले, गोपिया काय काय. सरकार पिलो मा रांगोळी दाखवते. मधून चप्पल काढ, पडेल कोणतरी. आरो मधून चप्पल काढ बा. एक छानसं कमळ काढले उमानी आणि आपण असे दाखवत जाऊयात. ते छानसं कमळ काढलंय आणि माझ्या घराचं सुंदरसं वातावरण. आणि आता आपण गौरीकडे चाललोय. ए चंगू मंगू, चला वरती आत पटकन, चला उशीर होतो. हा चला. अशा प्रकारे आम्ही गौरी सजवलेत. ह्यावेळेला आम्ही अशा प्रकारच्या पैठणी आणल्या होत्या देवीला आणि उमानी पण खूप छान गडवाल पैठणी आणलेत. गडवाल साडी, गोपी बनलं का. आणि ना काल उमानी छान छान असे हे बनवले, त्यांची मुलं बनवली, जुने पण मी ठेवलेत. तर अशा प्रकारे आम्ही छानसं डेकोरेशन केले सगळ्यांनी मिळून. अजून आमचे तुकाराम महाराज येणार आहेत. शौर्या चला आरती करा, सुरुवात करा. अरे अरे हळू हळू बाबा, हळू असं पकडायचं नाही. मग ती जर का
जळतंय ग असं धरतात. दे मावशी. काय मागता? मी मागते अखंड सौभाग्य, परत समृद्धी, भक्ती डॉक्टर आणि यश, संपन्नता आणि लक्ष्मी देवी गौरी देवीचा आशीर्वाद. घेता कोणाची अनिल रावांची देता कोणाची? शाणू इथे काय आमच्यात काय म्हणलं नाही तेव्हा ही श्रावणी नाही मग फिरत राहते देखील. थांब जरा एक मिनिट. थांब घेतो तशीच बस एक मिनिट. ठेवा बाजूला. इकडे बघ. इकडे बघ. हा थांबा की. थांबा की आहो थांबा. थांबा जरा. बसा की जरा बसा. तर अशा प्रकारे गौरी गणपती 2025 अशा माझ्या महालक्ष्मी आम्ही उभा केल्या आणि याला खूप गडबड झाली. नेहमीप्रमाणे सगळं पण केलं आणि दुग्ध शर्करा योग म्हटल्याप्रमाणे उमा आली. खूप छान वाटलं. तिला म्हटलं की तू कायम येणार आहेस. प्रॉमिस तर केले पण माहीत नाही आहे. तर असं होतं. मी हा व्हिडिओ इथंच थांबवते. मला माने काकूंच्या ती जायचं आहे. जमतच नाही कारण घरात कुणी नसतं, पण यायला जाणार आहे जमलं तर. संध्याकाळी गणपती पण विसर्जन असतं. आणि शिरू पटकन आवरा. चला ठेवते मी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या अगोदर मी एकदा माझ्या गौरी दाखवते. हां, शौर्यनी काय केले तेही दाखवते. तर ज्येष्ठा गौरी अशा मी बसवल्या आहे. अशी आरास केली आहे घरगुती, छोटी साधी पारंपरिक पद्धतीने. तर इथं आम्ही तुकाराम महाराजांचा देखावा केला. हा उमानी केला माझ्या बहिणीने आणि आमच्या शौर्यनी केलेला आहे. इकडे एक टबमध्ये पॉन्ड बनवले छोटंसं, त्याच्यामध्ये असं धूर येतो. हे आमच्या आहे शौर्यचं क्रिएशन. म्हणजे त्यांनी सगळं व्यवस्थित अरेंजमेंट केली त्याची. गणपती बाप्पा पण दाखवते आमचे. हे आहेत गणोबा, जे आहेत ते गणोबा आहेत. गौराईमध्ये बसलेत ते गणोबा. आणि आता माझे दाखवते गणपती. तर हे आहेत मंदिरात बसलेले गजानन. ह्यांचंही आज विसर्जन आहे. 10 दिवस नाही होत मला सगळे उठाठेव त्यांची, म्हणून मी त्यांना म्हणजे एक गणपती आणते, ते आणल्यापासून ते इथंच असतात. दुसरे गणोबा आहेत ते त्यांच्या शेजारी असतात, जे गौरीमध्ये बसवले जातात. अशा प्रकारे आमचं गौरी गणपती सजावट आणि उत्सव माझा दाखवला मी तुम्हाला. बाहेरची रांगोळी दाखवते मग व्हिडिओ थांबवते. ह्या माझ्या आजीने दिलेल्या मला गौराई आहेत. गौराई नेहमी माहेरवरून मिळतात. हे आत्ता दोरे घेतले आपण. आणि उमाने खूप मोठं आज पण लोटस काढले. खूप छान कलर वेगळे भरलेत कारण वेळच नव्हता ना. तिला खूप छान रांगोळ्या येतात, बघू शकताय. असं अगदी सुंदरसं मोठ्याच्या मोठ्या अंगणामध्ये हे घातलं आहे. कमळ कोंबड्या विस्कटतील आता असं. शौर्य बाळा, सतरंजी ठाकरे तर बायका येतील.